कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। परमेश्वराच्या प्रवृत्तीनं चैतन्य मायेने ह्या संपूर्ण सृष्टीचं सृजन केलेलं आहे। सर्वात समर्थ असणारा अनंत ब्रह्मांडावर ज्याची सत्ता असेल असा चैतन्यापर परब्रह्म परमेश्वर, ज्या परमेश्वराचा अवतार श्री गोपालकृष्ण भगवंत आणि त्या गोपालकृष्ण भगवंतांनी आपला सर्वात प्रिय शिष्य प्रिय भक्त म्हणजे अर्जुन, त्या अर्जुनाला निरूपण केलेलं शास्त्र तत्त्वज्ञान म्हणजे श्रीमद भगवद्गीता। आणि ह्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये मोक्षप्राप्तीपर्यंतचं तत्त्वज्ञान जे आपण 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग श्रीमद भगवद्गीतेमध्ये पाहतो, इथपर्यंतचं तत्त्वज्ञान श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला निमित्त करून सांगितलेलं आहे। आणि त्याच भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योग ह्या अध्यायावर आपण चर्चा करत आहोत। पैकी आपण काल 7व्या अध्यायातील बरेचसे श्लोक विवेचन करत असताना ऐकलेले आहेत। आपण 14व्या श्लोकापर्यंत काल येऊन पोहोचलेलो आहोत। आपण काल पाहिलं की श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगत आहेत पराप्रकृती आणि अपराप्रकृती। अपराप्रकृतीमध्ये अष्टमहद्भूत ह्या प्रपंचाच्या माध्यमातून अपराप्रकृतीची रचना भगवंताने केली आणि पराप्रकृती म्हणजे जीवभूताने धारण केलेली ही संपूर्ण सृष्टी, ही पराप्रकृती। अशा दोनही प्रकृती आपण पाहिल्या। त्यानंतर विभूती योगाचे काही संक्षिप्त स्वरूप भगवंताने सांगितलेले आहेत, तेही आपण काल ऐकलेले आहेत। आणि आज पुढच्या श्लोकाकडे म्हणजे 15व्या श्लोकाकडे आपण वळत आहोत। ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंत, आपण कालच्या शेवटच्या श्लोकामध्ये पाहिलं की मायेच्या 3 गुणाने मोहित झालेल्या ह्या जगातली माणसं, ह्या जगातले जे जीव आहे सृष्टीतले, हे त्रिगुणाने मोहित झालेले आहेत आणि म्हणून त्याला भगवंताची ओळख होत नाही। तो भगवंत श्रेष्ठ आहे, तो अव्यय आहे हे त्या जीवाला कळत नाही। आणि मग असं न कळल्यामुळे मग ते जीव काय करतात, तर हे परमेश्वराला शरण जायला पाहिजे, परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे, तर ते करत नाहीत। ह्या उलट ज्या गोष्टी नश्वर आहेत, ज्या गोष्टी दुःखकारक आहेत, अश्रेयस्कर आहेत, अशा गोष्टीमध्ये हा जीव गुरफटलेला आहे, गुंतलेला आहे। आणि म्हणून सदर श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की 4 प्रकारचे लोक जे मला भजत नाहीत, माझी भक्ती करत नाहीत, असे 4 प्रकारचे लोक ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात। ते म्हणतात की नमाम दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमः मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः। 4 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत। त्यापैकी पहिला म्हणजे मूढ। मूढ म्हणजे मूर्ख, हा मला भजत नाही, माझी भक्ती करत नाही। त्यानंतर दुसरा सांगितला नराधम। नराधम म्हणजे नरातला अधम म्हणजे अतिशय हीन असलेला, अधम वृत्तीचा अर्थात आसुरी वृत्तीचा म्हणूयात आपण असा। त्यानंतर मायया अपहृत ज्ञानः, ज्याचं ज्ञान मायेने अपहृत केलेलं आहे, म्हणजे ज्याच्या ज्ञानाचं मायेने अपहरण केलेलं आहे असा। आणि चौथा म्हणजे आसुरम भावमाश्रिता, असुर भावाचा आश्रय घेतलेला। असे 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करत नाहीत। त्यामध्ये सर्वप्रथम सांगितला मूढ म्हणजे मूर्ख। अर्थातच जो ह्या मनुष्यदेहामध्ये येऊन ज्याला ह्या मनुष्यदेहाची इतिकर्तव्यता कळत नाही
आणि न कळल्यामुळे तो भगवंताची भक्ती करत नाही, याचा अर्थच तो मूर्ख आहे. जर तो शहाणा असता, जर तो विद्वान असता, तर त्याने आपला हा जो देह आहे, आपला हा नरजन्म कितीतरी कष्ट केल्यानंतर, कितीतरी योनी भोगल्यानंतर जो त्याला प्राप्त झालेला आहे, हा नरदेह असाच वाया घालवला नसता. कारण एक एक योनी तुला कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानव देहाचा. एका एका योनीमध्ये करोडो वेळेस माणसाला जन्म घ्यावा लागतो आणि त्यानंतर कुठे आपल्याला ह्या जीवाला मनुष्यदेह लाभत असतो. मनुष्यदेह एवढा सहजासहजी भेटत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मी ह्या मनुष्यदेहामध्ये जन्माला आलो म्हणजे अगदी सहज आलेलो आहे. तर विचार करून बघा की आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे जीवजंतू राहतात. त्या जीवजंतूंच्या शरीरामध्ये असणारी चेतन शक्ती आणि आपल्या शरीरामध्ये असणारी चेतन शक्ती म्हणजे आपण. मग आपण एखाद्या पशुपक्ष्याच्या शरीरामध्ये सुद्धा राहू शकलो असतो, परंतु आपण या शरीरामध्ये का आहोत? जे शरीर तुम्हाला भगवंताने दिलं आहे, माझं वेगळं आहे, तुमचं वेगळं, प्रत्येकाचं पिंड भिन्न भिन्न आहे. मग तुम्हाला हे मानवदेहच का लाभला असेल? ह्याचं कारण आहे की तुम्ही अनेक जन्मामध्ये जे सत्कृत्य केलेले आहेत, जे सत्कर्म केलेले आहेत, त्या सत्कर्माच्या अनुषंगाने तुम्हाला हे मानवदेह लाभलेला आहे. महानुभाव संप्रदायाच्या सिद्धांतानुसार जे आहे की तुम्ही पुण्यहेतूनं एखाद्याला भोजन घातलं की त्याचा लेप निष्पन्न होतो, त्याला मानवदेह भेटत असतो. हे आता अन्य रहाटीसाठी आहे. जो दैव रहाटीमध्ये आलेला आहे त्याने पुण्यहेतूने भोजन घालूही नाही. कारण पुन्हा मनुष्यदेह भेटला म्हणजे पुन्हा कर्म केलं जाणार, पुन्हा कर्म केले म्हणजे पुन्हा त्या कर्माची फळं भोगावी लागणार, म्हणजे पुन्हा ही भ्रमंती सृष्टीची सुरूच राहणारी आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की किंचित दुःखे पाप नासे, आनंदे पुण्यराशी नासती. तुमचं पाप आणि पुण्य तुम्हाला इथे शून्य करायचं आहे. तुम्हाला पुण्यही वाढवायचं नाही आणि पापही होऊ द्यायचं नाही. अशा पद्धतीने केवळ भगवंताची भक्ती करायची. भगवंताची भक्ती म्हणजे पुण्यकर्म नव्हे. हा काही गैरसमज तुमच्यामध्ये असेल तर काढून टाका की भक्ती करणे म्हणजे पुण्य करणे, असं नव्हे. पुण्यकर्माची व्याख्या वेगळी आहे. पुण्यकर्म ह्यापेक्षा भिन्न आहेत. भक्ती हे पुण्यकर्मामध्ये येत नाही. म्हणून भगवंत सांगतात की तुम्हाला तुमचं पुण्यसुद्धा शून्य करायचं आहे आणि पापसुद्धा शून्य करायचं आहे. जेव्हा तुमचं पाप आणि पुण्य दोन्ही शून्य होतील, त्यानंतर मग तुम्ही भगवत प्राप्तीच्या प्रवासाला निघत असता. तर मग असा जो मूढ आहे, ज्याला भगवंताचं स्वरूप माहिती नाही, हा नरदेह कशासाठी भेटलेला आहे हे माहिती नाही, मग हे माहिती नसल्यामुळे तो आपलं जीवन मूढपणामध्ये घालवतो आणि भगवंताची भक्ती करत नाही. हा पहिला मनुष्य सांगितला. त्यानंतर दुसरा सांगितलेला आहे नराधम. नराधम म्हणजे अधम असलेला नर, म्हणजे अधम असलेला पुरुष. अध म्हणजे काय? अध म्हणजे खालची दिशा, खाली पाहणे. अधमुख म्हणतात ज्याला, खाली पाहणारा. अधदृष्टी म्हणजे खाली पाहणे, खालची नजर. तर अध म्हणजे खाली असा, किंवा एखाद्या आपल्याला म्हणतो याची अधोगती झाली. अधोगती झाली म्हणजे तो खाली घसरला, खाली उतरला. आणि ऊर्ध्वगती म्हणजे वर जाणे. तसं अध म्हणजे खाली. मग इथं नर अधम असं म्हटलेलं आहे. तो नर आहे, तो पुरुष आहे, मनुष्यदेहामध्ये तो जन्माला आलेला आहे. परंतु मनुष्यदेहात जन्माला येऊनसुद्धा तो अधम आहे. म्हणजे खालच्या प्रतीची कर्म करण्यामध्ये त्याची रती आहे. नीच कर्म करण्यात रती आहे, नीच विचारामध्ये रती आहे, नीच आचारामध्ये रती आहे. अशा प्रकारचा अधम असलेला नर हा सुद्धा भगवंताची भक्ती करत नाही. कारण तो जाणून बुजून तो नराधम आहे. आणि नराधम तो भगवंताची भक्ती कशी काय करणार? नाही करू शकत. म्हणजे ते त्याच्या वृत्तीमध्येच बसत नाही. म्हणून त्यानंतर तिसरा पुरुष सांगितलेला आहे मायया अपहृत ज्ञाना. मायेने ज्याचं ज्ञान अपहृत केलेलं आहे. म्हणजे बघा, हा सगळा जो खेळ आहे हा मायेचाच आहे. भगवंताला केवळ प्रवृत्ती झाली, आपला आनंद कोणाला तरी द्यावा, सृष्टीचं सृजन करावं, आणि मग सगळी खटपट कोणी केली? मायेनं केली. म्हणून हा सगळा पसारा, ही सगळी खटपट जर कोणाची असेल तर ती मायेची आहे. आणि म्हणून इथं भगवंत विशेष करून सांगतात की मायया अपहृत ज्ञाना. ज्या मनुष्याचं ज्ञान मायेने अपहरण करून नेलेलं आहे. अपहरण म्हणजे काय? ज्याला आपण अलीकडच्या भाषेमध्ये किडनॅप करणे असं म्हणतो.
तुम्ही चित्रपट पाहत असाल तर त्या चित्रपटामध्ये कोणातरी एखाद्या धनाढ्य माणसाला कोणीतरी गुंड अपहृत करतात, म्हणजे त्याचं अपहरण करतात, त्याला किडनॅप करतात आणि मग त्याची खंडणी मागतात की तुम्ही आम्हाला 4 लाख रुपये द्या तर आम्ही यांना सोडू, नाही का. तसं मायेने ह्या मनुष्याचं ज्ञान अपहरण केलेलं आहे, किडनॅप केलेलं आहे. मायेने त्याला त्रिगुणाने मोहित केलं, त्याच्याकडचं ज्ञान अपहरण करून आपल्याकडे ठेवलं. असं ज्यांचं ज्ञान मायेने अपहृत केलेलं आहे. म्हणजे काय, माया काय करते की ह्या जीवाला संसारामध्ये गुंतवते, सुख उपभोगाच्या लालसेमध्ये गुंतवते, उपभोग्य आकर्षित करणाऱ्या विषयामध्ये त्या मनुष्याला, त्या जीवाला ती गुंतवते आणि त्या संयोगाने माया त्या जीवाचं ज्ञान अपहरण करते. माया तिचं त्या मनुष्याचं ज्ञान घेऊन जाते, त्याला भगवंताकडे ती जाऊ देत नाही, भगवंताचं ज्ञान होऊ देत नाही. असं ज्यांचं ज्ञान मायेने अपहरण केलेलं आहे असे जीव माझी भक्ती करत नाहीत. आणि शेवटी सांगितलेलं आहे की आसुरम भावमाश्रितः, ज्यांनी असुर भावाचा आश्रय घेतलेला आहे. मग आसुर भाव कशाला म्हणायचं तर भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये आपल्याला आसुरी भाव जे आहेत, आसुरी संपत्ती जी आहे ती सविस्तरपणे भगवंताने सांगितलेली आहे. त्यासाठी आपल्याला 16वा अध्याय बघावा लागेल. म्हणून ज्या माणसाला इतराच्या सुखामध्ये सुख लाभत नाही आणि इतराच्या दुःखामध्ये ज्याला आनंद भेटतो त्याला आसुरी वृत्तीचा माणूस म्हणायचं. समोरच्याला कुणालाही जर सुख झालं तर त्याला बरं वाटत नाही किंवा समोरच्याला झालेलं दुःख पाहून त्याला आनंद होतो, तो आसुरी वृत्तीचा मनुष्य. म्हणून ज्यांनी अशा आसुरी वृत्तीचा आधार घेतलेला आहे, अशा आसुर भावाचा आश्रय ज्यांनी घेतलेला आहे, तो मनुष्य भगवंताची भक्ती करत नाही. बघा किती माणसाच्या जीवनामध्ये आसुरी वृत्ती बांधलेली आहे. ठिकठिकाणी आता माणूस दैवी संपत्ती तर सोडा, पण मी म्हणतो आज माणसाकडे मानवी संपत्तीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही. दैवी संपत्तीमध्ये अनेक गुण सांगितले, अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दानम, दमश्य, यज्ञश्य, स्वाध्याय, तप, आर्जवम, अहिंसा, सत्यम, अक्रोध, त्याग, शांती इत्यादी अनेक दैवी गुण सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. ही दैवी गुण माणसाकडे आहेत का? सगळ्यात पहिला भगवंताने सांगितलं अभयम. माणूस स्वतःच भययुक्त आहे, तो इतरांना अभय काय देणार? जो स्वतः भयरहित होऊन इतरांना अभय देतो तो दैवी प्रवृत्तीचा आहे. सत्व, ज्याच्याकडे सत्व आहे, शांतता आहे, सप्रेमळ आहे, कुणालाही तो उद्वेग निर्माण करत नाही, असा सत्वगुणाचा. म्हणून सत्वगुण ज्याच्याकडे आहे तो दैवी संपत्तीचा आहे. शुद्धी, जो शुद्ध आहे, अंतर्बाह्य शुद्ध आहे, कश्मळ ज्याच्या मनाला सुद्धा स्पर्श करत नाही, वाईट विचार ज्याच्या अंतःकरणाला स्पर्श करत नाहीत, असा शुद्ध असणारा. त्यानंतर ज्ञान, ज्याच्याकडे ज्ञान आहे भगवंताचा, असा ज्ञानी मनुष्य. त्यानंतर आर्जव म्हणजे सरळता, ज्याच्या जीवनामध्ये सरळता आहे, तो कुठेही वाकड्यामध्ये घुसत नाही. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की माणसं सरळ राहिलेलीच नाहीत, जो तो वाकड्यामध्ये घुसतो. आणि ही जो सरळ राहतो तो दैवी संपत्तीचा. ज्याला सरळ राहता येत नाही, कुठेतरी प्रत्येकाला क्रॉस करतो, बोलत असताना क्रॉस करतो, चालत असताना क्रॉस करतो, प्रत्येक गोष्टीत एकमेकांना म्हणजे समोरच्याला कुठेतरी वेडं वाकडं बोलण्याची ज्याची वृत्ती आहे, सरळ न राहण्याची वृत्ती आहे, असा अर्जव नसलेला मनुष्य तो आसुरी संपत्तीचा आहे. आणि ही आसुरी संपत्ती आज समाजामध्ये वाढत जाते. एक नसरुद्दीन नावाचा मौलाना आहे आणि तो मौलाना त्याचं जे घर आहे हे त्याच्या इमारतीमध्ये 4थ्या मजल्यावरती त्याचं घर आहे. आणि मग तो आपल्या घराच्या गॅलरीमध्ये सकाळी सकाळी येऊन उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर तो शांततेने उभा राहिला नाही. खाली रस्त्याने काही माणसं प्रवास करत आहेत आणि त्या व्यक्तीकडे त्याने बघितलं आणि बघूनसुद्धा तो आपल्या गॅलरीतून त्याने काय केलं की तो थुंकला. तो गॅलरीमध्ये उभा आहे आणि गॅलरीत उभा राहून तो थुंकला. मग थुंकल्यामुळं काय झालं की खाली जो माणूस पायी चालत होता त्याच्या डोक्यावरती त्याची थुंकी पडली. आणि मग स्वाभाविकच ज्याच्या डोक्यावरती थुंकी पडली त्या माणसाने वर बघितलं आणि त्या गॅलरीमध्ये उभ्या असलेल्या नसरुद्दीनला तो खाली पायी चालणारा मनुष्य ज्याच्या डोक्यावरती त्याची थुंकी पडली त्याला म्हणतो, अरे खाली बघून थुंकता येत नाही का तुला? त्याने सरळ तो म्हटला, कारण स्वाभाविक आहे. तो त्याला म्हणतो की तुला खाली बघून थुंकता येत नाही का? मग आता हा मुळातच आसुरी प्रवृत्तीचा आहे. त्याने असं म्हटल्यावर त्याने क्षमा मागायला पाहिजे, सॉरी म्हणायला पाहिजे, माफ करा म्हणायला पाहिजे. तो ज्या स्वरामध्ये म्हणला की खाली बघून थुंकता येत नाही का, तो त्याच स्वरात त्याला म्हणतो मग वर बघून चालता येत नाही का?
म्हणजे आता वर बघून चालायचं असतं का खाली बघून चालायचं असतं? म्हणजे ही माणसं जी आहेत, इतरांना उपद्रव झाल्यानंतरही किंचितही त्यांच्या अंतःकरणात अनुताप निर्माण होत नाही, पश्चाताप निर्माण होत नाही, निर्वेदाची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही, त्याचं दुःख, त्याचं वाईट किंचितही त्यांना वाटत नाही. ही माणसं आसुरी भावाला आश्रय घेतलेली, शरण गेलेली ही माणसं आहेत. म्हणून इथं भगवंत सांगतात की मला न भजणाऱ्या 4 माणसापैकी ज्याने आसुरी भावाचा आश्रय घेतलेला आहे असा मनुष्य माझं भजन करत नाही, मला शरण येत नाही, माझी भक्ती करत नाही. मग आता आपण समजून घ्यायचं की जे भगवंताची भक्ती करत नाहीत, मंदिरामध्ये प्रवचन चालू असतानाही जे टी व्ही पाहत घरी बसलेले आहेत किंवा मोबाईलमध्ये कुठेतरी बाहेर बसून काहीतरी बघत आहेत, म्हणजे त्यांना भगवंताच्या कुठल्याही कथा कीर्तनाचं, ज्ञानश्रवणाचं काहीही घेणं देणं नाही, अशी माणसं ह्या 4 माणसामध्ये येतात. एकतर ती मूढ असली पाहिजेत, 2 ती नराधम असली पाहिजे, 3 मायेने त्यांच्या ज्ञानाचं अपहरण केलेलं असलं पाहिजे, किंवा 4 म्हणजे त्यांनी आसुरी भावाचा आश्रय घेतलेला असला पाहिजे. हे या श्लोकामध्ये भगवंतानं सांगितलं की नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. आणि म्हणून मी सांगतोय की आपल्याला समाजामध्ये आज दैवी संपत्तीपेक्षा आसुरी संपत्ती असणारी माणसं जास्त प्रमाणामध्ये दिसतात. छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांच्यामध्ये राग निर्माण होतो. आपलीच माणसं असतात, आपल्या जवळचीच माणसं असतात, इतकं प्रेम त्यांच्यावरती असतं, पण त्यांच्याकडनं एखादी गोष्ट चुकली की ह्याच्या अंतःकरणामध्ये एवढा क्रोध निर्माण होतो, एवढा राग निर्माण होतो की त्या रागाच्या भरात तो त्याचं बरं वाईट करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. एका वडिलांनी नवी कोरी गाडी विकत आणली शोरूममधून. आणल्यानंतर ती दारामध्ये लावली, थोडी धूळ बसली होती, तिला परत स्वच्छ धुतलं, कपड्याने स्वच्छ पुसली. तिची पूजा करायची आहे, काही पाहुणे रावणे येतील, काही आजूबाजूची माणसं येतील, गाडी चकाचक दिसली पाहिजे. त्यावेळेस त्याचा मुलगा त्या गाडीजवळ येतो, नवी गाडी आणलेली आहे, कुतूहलाने जवळ जातो, हातामध्ये तिच्या काहीतरी खडा आहे आणि त्या खड्याने गाडीवरती रेषा ओढायला तो सुरुवात करतो. त्या वडिलांना एवढा त्रास होतो, त्या माणसाला त्रास होतो की एवढ्या महागाची 12-13 लाखाची गाडी मी आणली, दारामध्ये उभी केली आणि हे कार्ट एवढ्या नव्या गाडीवरती रेषा ओढायला लागले, कारण तिची जी शाईन आहे, त्या गाडीची जी चमक आहे, ही चमक कमी होईल, त्याच्यावरती स्क्रॅच दिसतील, म्हणून त्याचा राग आला. आणि त्या रागाच्या भरामध्ये जवळच पडलेलं एक लाकूड, एक काटूक त्याने हातामध्ये घेतलं आणि त्या छोट्याशा मुलाला मारायला सुरुवात केली. का रे, नवीन गाडी आणली त्याच्यावरती तू रेषा ओढतोस, म्हणून त्याच्या हातावरती जोरात मारलं आणि त्याचे हात रक्तबंबाळ झाले. आणि मग तो भानावर आला. त्याची पत्नी घरातून आली त्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून आणि ती त्याला म्हणते, अहो लेकराचा जीव घ्याल का, किती माराल त्याला, त्याचे हात बघा रक्तबंबाळ झालेत. मग तो भानावर आला. भानावर आल्यावर मग आता धावत पळत त्याने गाडीची चाबी आणली, गाडीमध्ये बसला, मुलाला गाडीत बसवलं, पत्नीला गाडीत घेतलं आणि दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ड्रेसिंग वगैरे केली, त्याचे एक्सरे केले. एक्सरे केल्यानंतर सांगितलं की तुम्ही खूप जोरात मारलं, थोडं हळू मारायला पाहिजे होतं. काय झालं की एवढ्या जोरात मारल्यामुळे त्याच्या हाताच्या बोटांची जी हाडं आहेत ही मोडल्या गेली आणि आता कधीच तो त्या हाताने पुढे काही करू शकणार नाही. ज्या हाताने पुढे चालून कष्ट केले असते, शिक्षण घेतलं असतं, कमवलं असतं, तर अशा 4-5 गाड्या अजून दारात उभ्या केल्या असत्या. परंतु रागाच्या भरात माणसाला कळालं नाही आणि मग तो हॉस्पिटलचं बिल वगैरे काय झालं हे बघण्यासाठी काउंटरवर गेला. त्यांनी बिल सांगितलं, खिशात एवढे पैसे नव्हते, घरी जाऊन पैसे घेऊन यावे म्हणून तो आता खाली उतरला दवाखान्यातनं. गाडीजवळ गेला, गाडीचं अनलॉकचं बटन दाबलं रिमोटचं आणि दरवाजा उघडणार तेवढ्यात त्याला आठवलं की आपल्या मुलाने या गाडीवरती रेषा ओढल्या होत्या. नेमकं काय रेषा ओढल्यात हे बघावं म्हणून तो त्या ठिकाणी गेला आणि त्याने पाहिलं तर त्याने त्या गाडीवरती त्या दगडाने लिहिलं होतं, माझे लाडके बाबा. त्यानं त्याचं प्रेम प्रदर्शित केलेलं होतं वडिलांविषयीचं. त्याला त्याचे वडील इतके आवडत होते, वडिलांवरती इतकं प्रेम होतं की त्यानं ते आपल्या शब्दांमध्ये आपल्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला, माझे लाडके बाबा. आणि हे पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातनं खळाखळा अश्रू व्हायला लागले. ज्या मुलाने माझ्याविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी याच्यावरती रेषा ओढल्या, त्यानं काय केलं, रेषा नाही ओढल्या तर त्यानं लिहिलं माझे लाडके बाबा. आणि हे पाहून त्याच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू ओघळायला लागले. कथा पुढे अजून आहे, परंतु आपल्याला इथे एवढाच त्याचा गाभा घ्यायचा आहे की आपण वस्तूंवर प्रेम करायला लागलो किंवा आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली, आपल्या मनाच्या विरुद्ध काही म्हणजे आपल्या समोर असलेल्या गोष्टी घडत गेल्या की आपण लगेच आपल्यामध्ये असलेला तमगुण वर डोकं काढतो, आपलं डोकं गरम होतं, आपण काय करतो याचं भान आपल्याला राहिलं नाही आणि त्या रागाच्या भरामध्ये आपण नको त्या गोष्टी करून बसतो. आणि हा राग लवकर येतो, कुणाला येतो, माणसाला नाही येत. तो आसुर भावाचा आश्रय ज्याने घेतलेला आहे अशा आसुरी संपत्तीच्या माणसाला लवकर राग येतो.
म्हणून लक्षात घ्या, ज्या ज्या माणसाला छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून तो चिडचिड करतो, तो आसुरी भावाचा आश्रय घेतलेला मनुष्य आहे, हे आपण समजून घ्यायचं. आणि मग असा आसुरी भावाचा आश्रय घेतलेला मनुष्य तो कधीही भगवंताची भक्ती करू शकत नाही. भगवंताने सांगितलेल्या मार्गावरती, रस्त्यावरती तो चालू शकत नाही. इतका राग कशासाठी? काय झालं, एका माणसाचं नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तो, जुन्या काळामध्ये काय असायचं की बैलगाड्या असायच्या किंवा एखादा रथ असायचा, त्या रथामध्ये नवरीला नेण्याची ती प्रथा होती. आणि मग तो त्या रथामध्ये बसला, पाठीमागे त्याची पत्नी बसलेली आहे आणि तो घोडा, समोर एक घोडा आहे, तो घोडा तो रथ ओढतो आहे, जो काही गाडा आहे तो ओढतो आहे. आणि चालत असताना अचानक एका ठिकाणी घोडा थांबला. थांबल्याबरोबर तो माणूस त्या घोड्याला उद्देशून जोरात काय म्हणाला, एक म्हणाला, फक्त एक म्हणाला, काहीच म्हणाला नाही, दुसरं एक म्हणाला. आणि तो घोडा चालायला लागला. आश्चर्य आहे, तो चालायला लागला, चालत गेला, पुढे गेला. कदाचित तो परत थकला असेल, गाव लांब असेल, तो परत थांबला. परत थांबल्यानंतर तो म्हणाला दोन म्हटल्यानंतर त्यानं चाबूक वगैरे काढला, त्याला मारला, तो परत चालायला लागला. परत तो चालत आहे, बराचसा प्रवास झाला आणि तो परत थांबला. आता तो त्या रथातनं उतरला, घोड्याच्या समोर गेला, आपल्या कमरेला छोटीशी पिस्तूल त्यानं खोचून ठेवलेली होती, ती पिस्तूल त्यानं काढली, घोड्याच्या कपाळावरती ठेवली आणि गोळी मारली. गोळी मारल्याबरोबर तो घोडा तिथेच मरून पडला. आता बंदुकीची गोळी लागल्यानंतर तो जिवंत राहणार आहे का? जागेवरती तो गतप्राण झाला. आणि गतप्राण झाल्यानंतर त्याची पत्नी त्याला म्हणते, पडदा सारून, कारण घोडा मरून पडला, रथ खाली झुकला, तो काल मेल्यानंतर तो पडला, रथ खाली झुकला. त्याच्या पत्नीनं हा सगळा प्रकार पाहिला, सगळा प्रसंग पाहिला. आणि सगळा प्रसंग पाहिल्यानंतर ती त्याला म्हणते, अरे तुम्ही वेडे आहेत का? आपला रथ घरापर्यंत न्यायचा आणि तुम्ही त्याला मारून टाकलं. असं ती पत्नी म्हणल्याबरोबर तो काय म्हणला माहीत आहे का? एक. आलं का लक्षात तुमच्या? थोडा लेट करंट लागला का तुम्हाला? ती पत्नी त्याला पहिल्यांदा म्हणते की अहो, आपला घोडा हा रथ ओढणारा घोडा तुम्ही मारून टाकला, तुम्ही येडे आहेत का? असं म्हटल्याबरोबर तो म्हणला एक म्हटल्याबरोबर पत्नीच्या लक्षात आलं की आता 2 आणि 3 होणार आणि तिसऱ्या वेळेस आपल्या डोक्यामध्ये बंदुकीची गोळी बसणार. त्यानंतर तिनं नवऱ्याची कोणतीच चूक काढली नाही आयुष्यभरात. म्हणजे मला हे सांगायचं आहे की घोडा चुकला, तो थांबला, तो थकला असेल, त्याला तहान लागली असेल, हे पाहणं दैवी प्रवृत्तीच्या माणसाचं लक्षण आहे. या उलट तो थकला आहे का, त्याला काय झालं आहे, तो का थांबला आहे, हे न पाहता केवळ डोक्यामध्ये रागाची एक सनक जाते आणि तो त्या घोड्याला जागेवरती बंदूक मारून ठार करतो. हे आसुरी भावाचा आश्रय घेतल्याचं लक्षण आहे. आणि अशी माणसं, ज्यांनी आसुरी भावाचा आश्रय घेतलेला आहे, जास्त तमोगुण त्यांच्यामध्ये आहे, अशी माणसं भगवंताला शरण जात नाहीत, भगवंताचं भजन करत नाहीत, त्याच्या कथाकीर्तनामध्ये जाऊन बसत नाहीत. अशी 4 माणसं भगवंतानं आपल्याला, म्हणजे अर्जुनाला, ह्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. मग आता आपण कितपत देवदेव करतो त्यानुसार आपण आपली कॅटेगरी ठरवायची की आपण या 4पैकी कोणत्या वर्गात बसतो, बरोबर? मग आता जसं या श्लोकामध्ये भगवंताची भक्ती न करणारे 4 वर्ग सांगितले, त्याच पद्धतीने ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंताची भक्ती करणारे ही 4 माणसं सांगितले. कारण लोक म्हणतात आयुष्यात 4 माणसं तरी जोडले पाहिजे, म्हणजे शेवटी कामी येतात नाही का? शेवटी नेण्यासाठी किती लोक लागतात? 4 तरी कमीत कमी लागतात का नाही उचलून नेण्यासाठी? चौघाच्या खांद्यावर चालला रुसून, कोण तुला समजावील खाली बसून. शेवटी 4 जणाच्या खांद्यावरती माणसाला जावं लागतं. म्हणून लोक म्हणतात की अरे बाबा, जीवनात 4 माणसं तरी जोडले पाहिजे. तर जशी 4 माणसं भक्ती न करणारी भगवंतानं सांगितली, तशीच भक्ती करणारी 4 माणसं पुढच्या श्लोकात भगवंतानं सांगितलेले आहेत. तर ते कोणते हे आपण बघूयात. पुढे भगवान श्रीकृष्ण महाराज म्हणतात की चतुर्विधा भजन्ते माम. 4 प्रकारची माणसं, माम म्हणजे मला, भजन्ते म्हणजे भजतात, माझं भजन करतात. कोणती 4 प्रकारची माणसं? तर ते सांगतात की आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचं भरतर्षभ. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन. चांगल्या प्रकारे ही माणसं, 4 प्रकारची माणसं माझी भक्ती करतात. तर कोणती? आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. 4 प्रकारची माणसं सांगितली. पहिला सांगितला आर्त. आर्त कशाला म्हणायचं? आर्त म्हणजे ओढ, एखाद्या व्यक्तीची ओढ, एखाद्या वस्तूची ओढ आणि तिला मिळवण्याची त्याच्या अंतःकरणातली जी तळमळ,
तिला आर्त म्हटलेलं आहे. आपण जागेवर उभं राहून भगवंताची टाळी वाजून काय करतो? आरती. बरोबर आहे. आरती म्हणजे काय? आता आपण त्याचं थोडंसं लांब स्वरूप घेतलेलं आहे. आरती असा शब्द केला, पण तसं नाही. आरती असा शब्द आहे. तीवर रफार आहे असा आरती. आर्त शब्दापासून आरती असा शब्द तयार झालेला आहे. पण आपण मराठीमध्ये संस्कृतमधून त्या शब्दाला आणलं आणि त्याचं आरती असं केलं. तर असो, त्या शब्दाच्या खेळामध्ये आपल्याला गुंतायचं नाही. परंतु आर्त म्हणजे काय? तर ओढ, तळमळ म्हणजे आर्त. ज्याला भगवंताविषयीची ओढ लागलेली आहे, भगवंताविषयी, भगवंताच्या भेटीची, त्याच्या दर्शनाची तळमळ लागलेली आहे, असा भक्त, या मार्गाने भक्ती करणारा, तो आर्त म्हटलेला आहे. लक्षात घ्या. हा पहिला झाला. पहिला कोणता? आर्त. त्यानंतर दुसरा सांगितला जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे काय आहे? एखाद्या गोष्टीविषयी माहिती करून घेण्याची त्याची वृत्ती. जसं आता हे माईक काम करतो, तर मग हा कसा काम करतो? इथून बोललेला आवाज तो तिथपर्यंत, त्या युनिटपर्यंत घेऊन जातो, त्या स्पीकरपर्यंत घेऊन जातो. तर हे कसं होतं सगळं? मग तो काय करणार? त्याला खोलून पाहणार, त्याच्यामध्ये त्या ॲम्प्लिफायरमध्ये काय वस्तू आहेत हे सगळं पाहणार, त्याचं कार्य कसं होतं हे शोधणार. मग ही त्याची जिज्ञासा आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये माहिती घेण्याविषयीची जी उत्सुकता, त्याला जिज्ञासा असं म्हटलेलं आहे. मग इथे जिज्ञासू माणसाचा काय संबंध? तर त्याला तो भगवंत कसा आहे, तो काय करतो, त्याच्याकडे काय शक्ती आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा मार्ग कसा आहे, ह्याविषयीची उत्सुकता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला जिज्ञासू म्हटलेलं आहे. हा जिज्ञासू भक्त सांगितला दुसरा. त्यानंतर तिसरा सांगितलेला आहे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी भक्ती करणारा. आपले स्वार्थ सिद्ध झाले साध्य झाले पाहिजे, आपले कामं झाले पाहिजे म्हणून भक्ती करणारा हा अर्थार्थी. आणि चौथा कोणता सांगितला? ज्ञानी. ज्ञानी म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला कळलेलं आहे की भगवंत काय आहे, जीव काय आहे, हा प्रपंच काय आहे, देवता काय आहेत, ह्याचं ज्ञान ज्याला झालेलं आहे, याची माहिती ज्याला झालेली आहे, असा तो ज्ञानी. तो ज्ञान मार्गाने भक्ती करतो. मग आपण आता ह्या चारही प्रकारच्या भक्तांचं विश्लेषण पर व्याख्यान आता आपण ऐकणार आहोत की चार प्रकारचे भक्त कसे आहेत. पहिला आपण पाहिला आर्त. आर्त म्हणजे तळमळ, उत्सुकता असणारा भगवंताच्या दर्शनाची, भगवंताच्या भेटीची. ज्याला अशी उत्सुकता असते ना, तो कशाची तमा बाळगत नाही, तो पाऊस बघत नाही, तो ऊन बघत नाही, तो थंडी बघत नाही. फक्त अर्थ असली पाहिजे, आवड असली पाहिजे. मी तुम्हाला बिल्वमंगलची कथा सांगितली बघा, म्हणजेच सूरदासांची कथा. त्याची सुंदर पत्नी आहे, ऐन तारुण्यामध्ये ते आहेत, नुकतंच लग्न झालेलं आहे आणि त्याची पत्नी माहेरी गेलेली आहे कोणत्या तरी सणासाठी. काळोखाची रात्र आहे, ढग गडगड करत आहेत, पाऊस पडतो आहे आणि अशा चिखलामध्ये पत्नीच्या भेटीच्या तळमळीने त्याला झोपच लागत नाही आहे. ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर त्याला पत्नीची सवय पडलेली आहे, आसक्ती जडलेली आहे, झोप लागत नाही. असा तो बिल्वमंगल पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेराकडे म्हणजे स्वतःच्या सासरवाडीकडे निघतो. चिखलातनं प्रवास करतो, अंधारातनं प्रवास करतो. नदीचं पात्र मधात आडवं आलं तर एका ओंडक्यावरती बसून तो पलीकडच्या काठावरती जातो, ते ओंडकं बाजूला ठेवतो. सासरवाडीत गेल्यानंतर पत्नी वरच्या मजल्यावरती आहे, त्याला एक दोर लोंबलेला दिसला, दोराला धरून तो वर जातो, दरवाजा वाजवतो. पत्नी दरवाजा उघडते आणि आपल्या पत्नीला जवळ घेतो. ती पत्नी म्हणते, तुम्ही इथे आलात कसे एवढ्या रात्रीला, मध्यरात्रीला? तुझ्याशिवाय मला करमत नव्हतं, माझा जीव लागत नव्हता, मला झोप लागत नव्हती, म्हणून मी तुझ्या भेटीसाठी आलो. म्हणजे माणसाची आसक्ती अर्थ कशात आहे हे मी सांगतोय. जी भगवंताविषयी असायला पाहिजे ती प्रपंचाविषयी आहे. म्हणून ही कथा तुम्हाला मी आठवण करून देतोय, थोडक्यात सांगतोय संक्षिप्त स्वरूपात. आणि मग तो पत्नीला सांगतो की माझी अशी अवस्था झाली तुझ्याशिवाय, तुझा विरह मला सहन होत नव्हता आणि म्हणून मी तुला भेटण्यासाठी, तुझ्या जवळ येण्याची माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. मग एवढा पाऊस चालू आहे, नदीला पूर आलेला असेल, तुम्ही नदीतनं कशा आलात? म्हणाला एक ओंडकं वाहत आलं होतं, त्याच्यावरती बसून आलो. ते ठीक आहे, पण खाली दरवाजा कोणी उघडला तुम्हाला वर येण्यासाठी? कशाचा दरवाजा? तू नाही का? तुलाही तर माहिती होतं मी येणार म्हणून, तर तू दोर लोंबता सोडला होतास. दोर आणि मी? नाही, अजिबात नाही. चल तुला दाखवतो म्हणून तो तिला घेऊन बाहेर आला. तर तेवढ्यात एक लांबच्या लांब भुजंग त्या माडीवरून खाली उतरून आता सळसळ करत तो आता जंगलामध्ये निघून जाताना दिसला. म्हणजे हे प्रपंचाची आसक्ती आहे, प्रपंचाची आर्त, प्रपंचाची आवड माणसाला आहे. नदीच्या काठावरती येऊन ते ओंडकं बघतात, तर ते ओंडकं नसून कुणीतरी एक माणूस नदीच्या प्रवाहामध्ये वाहत आला, त्याचं प्रेत ते होतं. मग प्रपंचाच्या ओढीनं, कामवासनेच्या, काम उपभोगाच्या ओढीनं आपण त्या आर्ततेनं तिथपर्यंत जाऊन पोहोचतो, तेवढा त्रास सहन करतो, तेवढं दुःख सहन करतो. मग जो खरा भगवंताच्या
भक्ती मार्गाच्या आणि अध्यात्माच्या ओढीनं आर्ततेनं जो प्रवास करतो तो सुद्धा भगवंत प्राप्ती करण्यासाठी कशाचाही विचार करत नाही. त्याला रात्र कळत नाही, त्याला दिवस कळत नाही. तो सतत भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं निधिध्यासन, त्याचं चिंतन ह्यामध्ये तो गुंतलेला आहे. असा अर्थभक्त सांगितलेला आहे. आणि जोपर्यंत ही अर्थ आपल्यामध्ये निर्माण होत नाही, त्याची तळमळ निर्माण होत नाही, आता त्याच्याशिवाय दुसरं मला तारणारं कुणीच नाही, त्याच्याशिवाय माझं रक्षण करणारं कुणीच नाही, ही भावना जेव्हा माणसाच्या अंतःकरणात निर्माण होते तेव्हा तो अर्थभावाला पोहोचलेला असतो. जसं द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं आणि वस्त्रहरण होत असताना ती स्वतःच्या शरीरावरचे कपडे स्वतःच्या हातानं सावरते. आपल्या साडीचा पदर ती दातामध्ये घट्ट पकडून ठेवते, ती सोडत नाही. परंतु दुःशासनाच्या शक्तीपुढं तिचं काही चालत नाही. ती थकली, आता हतबल झाली. तिनं जी ज्येष्ठ श्रेष्ठ त्या सभेमध्ये उपस्थित आहेत, द्रोणाचार्य असतील, कृपाचार्य असतील, भीष्माचार्य असतील, सर्वांना तिनं विनंती केली, पण कोणीही तिचं रक्षण करण्यासाठी समर्थ नव्हता. आणि मग आता ती हतबल झालेली आहे, तिची सगळी स्वतःची शक्तीसुद्धा तिच्या उपयोगाला येत नाही. अशा वेळेस ती सगळी आधार जे तिनं शोधलेले आहेत स्वतःला सांभाळण्याचे, ती सोडून देते. त्या भगवंताकडे ती हात पसरवते, दोन्ही हात पसरवून ती भगवंताला हाक मारते. आणि तिची ती जी हाक आहे ना त्यावेळेसची, ती हाक आर्ततेची हाक आहे, ती हाक तळमळीची आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा संसारातल्या सगळ्या आधारभूत गोष्टींना सोडता, त्यांचे आधार सोडता, त्यांचा आधार घ्यायचा सोडता आणि दोन्ही हात पसरून त्या भगवंताकडे आर्ततेनं त्याला आवाज देता, तेव्हा जसा तो द्रौपदीच्या संकट समयाला धावून आला, का तर तिची हाक आर्ततेची होती. जेव्हा मला वाटतं दुर्वास महर्षी आलेले होते भोजन मागण्यासाठी, जे कौरवांनी त्यांच्याकडे पाठवले होते, त्यावेळेसुद्धा द्रौपदींनी अशी आर्ततेने हाक मारली आणि श्रीकृष्ण भगवंत तिचं सत्व राखण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले. तशी हाक आपल्याला मारता आली पाहिजे, पण आपली हाक तशी नसते, केवळ औपचारिक हाक असते. एक आरती आहे बघा, गरुडावरी बैसोनी लवकरीत वायावे, नाही तरी हा प्राण तेजीन सद्भावे. तो भक्त त्या मंदिरामध्ये उभा राहून तो भगवंताला मारती म्हणतोय की गरुडावर बैसोनी लवकरीत वायावे, नाही तरी हा प्राण तेजीन सद्भावे. असं म्हटल्यानंतर जी त्या विष्णूची लक्ष्मी, म्हणजे गरुडावर कोण बसतं? महाविष्णू, ते त्यांचं वाहन आहे. आणि ती लक्ष्मी त्यांचा पाय चेपते आहे, त्यांची सेवा करते आहे. मग अशा वेळेस ती लक्ष्मी त्या विष्णू भगवंताला सांगते की अहो, तुमचा भक्त तुम्हाला हाक मारतोय, तुम्ही गरुडावर बसून लवकर मला दर्शन देण्यासाठी या, नाहीतर मी माझा प्राण त्याग करेल, असं तो म्हणतोय. आणि तुम्ही जा, त्याला दर्शन द्या, त्याची हाक ऐका. त्यावेळेस ते म्हणतात थोडा वेळ थांब, काही करू नकोस. हां, आणि हे आजचं नाही आहे. हा जेव्हा लहान होता की नाही, जेव्हापासून याच्या वडिलांनी त्याला ती आरती शिकवली, तेव्हापासून तो हीच आरती म्हणतो की गरुडावर बैसोनी लवकरीत वायावे, नाही तरी हा प्राण तेजीन सद्भावे. हा रोज म्हणतो, पण यानं आतापर्यंत काही प्राण तेजला नाही, प्राण त्याग केला नाही, स्वतःचा जीव काही दिला नाही. हा रोज आरती म्हणतो, दाबून जेवण करतो आणि सुखी राहतो, आरामात राहतो. ह्यानं कधी प्राण त्याग केला नाही. आपली आर्त अशी आहे, आपली आरती अशी आहे. मग आर्त जी भगवंताच्या भेटीची जी तळमळ आहे ती अशी असावी की देवाशिवाय दुसरा कुणीच नाही. भक्त आणि शेजागवी स्वामींचं सूत्र आहे, देवे विण भक्ताशी उरणेची नाही. देवाशिवाय भक्त राहूच शकत नाही. लीळाचरित्रामध्ये महादोबा नावाचा एक भक्त आहे. त्या भक्ताला परमेश्वराचं 4 कळिकेचं प्रेमदान झालेलं आहे. आणि हा भक्त देवासोबत निघाला. आणि स्वामी काय करतायत की त्यांची स्वामींचं एकांकी भ्रमण चालू आहे. आणि त्या भ्रमणामध्ये हा भक्त सोबत आहे. या गावामध्ये जायचं, भिक्षा मागायची, तिथला म्हणजे तो दिवसभराचा जो क्रम आहे तो व्यतीत झाल्यानंतर पुढे पुन्हा प्रवास आहे. असा तो स्वामींच्या सोबत आहे, तो महादोबा नावाचा भक्त. त्याची भगवंतावरती एवढी निस्सीम श्रद्धा आहे, एवढी आवड आहे, एवढी आर्त आहे की तो भगवंताला सोडून एक क्षणही दूर जात नाही. आणि मग एका गावामध्ये गेल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या महादोबा नावाच्या भक्ताला म्हणतात की भट्टो, तुम्ही आता काय करा, या गावामध्ये थांबा आणि आम्ही हे जे पलीकडचं गाव दिसतंय की नाही त्या गावामध्ये जाऊन थांबतो. आता देवाची आज्ञा भक्ताने कशी अतिक्रमण करायची? जी ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. आणि मग देव त्या भक्ताला त्या गावामध्ये सोडतात आणि आपण शेजारच्या गावामध्ये जाऊन राहतात. योगायोग त्या शेजारच्या गावातला एक ब्राह्मण माधुकरीसाठी, भिक्षेसाठी या गावामध्ये नित्यदिनी येतो, रोज येतो. आणि मग तो ब्राह्मण त्या गावातून येतो हे त्याला कळालं, कुणाला? महादोबा भक्ताला. आणि कळाल्यानंतर तो रोज त्या ब्राह्मणाला थांबवतो. अहो, त्या तुमच्या गावामध्ये चांपे गौरवर्ण, विशाल नेत्र, आजान बाहो,
एक सुडा कटिप्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी असं वर्णन करतात. आणि अशा प्रकारचे पुरुष, अशा प्रकारचे देव तुमच्या गावात आहेत, ते निकेने राज्य करते, ते सुखरूप आहेत का, ते बरे आहेत का, असं तो विचारतो. का तर त्याच्या अंतःकरणात आर्त आहे, आवड आहे, तळमळ आहे. तो देवाशिवाय राहू शकत नाही. जसा एखादा प्रियकर एखाद्या प्रियशीशिवाय राहू शकत नाही, इतकं त्यांच्यामध्ये अतूट नातं तयार झालेलं आहे. असं भक्ताचं आणि भगवंताचं नातं याच्याही पलीकडचं अतिउच्च प्रकारचं प्रेम ज्याला म्हणतो आपण, ते प्रेम. आणि मग तो त्या ब्राह्मणाला विचारतो, रोज विचारतो, दैनंदिन विचारतो. आणि मग एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये संदेह निर्माण होतो की स्त्रियांना पुरुषाचा वेध असणं स्वाभाविक आहे, पुरुषाला स्त्रीचा वेध असणं स्वाभाविक आहे, पण एका पुरुषाला एका पुरुषाचा वेध असं का असावं, ह्या मागचं गमक काय असावं, याचं कारण काय असावं. आणि म्हणून आपण सहज विनोदबुद्धीने त्याची एक मजाक करूयात, त्याची मजा घेऊयात. म्हणून आज त्या ब्राह्मणानं ठरवलं आपण काहीतरी वेगळं करायचं. तसं त्या महादेव भक्ताने त्याला विचारलं की आमचे देव चांपे गौरवर्ण विशाल नेत्र आजान बाहो, अशा पद्धतीचे आमचे देव सुखरूप आहेत का. तर मग तो ब्राह्मण त्याला सांगतो, तुम्ही ने ना ते ऐशेने ऐशे वर्तले, म्हणजे तुम्हाला माहीत नाही का, तुम्हाला कळालं नाही का. अहो त्यांना काय झालं की काल सर्पदंश झाला आणि त्यांचा मृत्यू झाला, ते सरले. असं म्हटल्याबरोबर त्याने विचारलं, हे खरं आहे का. तो म्हणाला हो खरंच. म्हटलं हो. म्हटलं खरंच. अरे खरंच. तीनदा विचारलं आणि धाडकन जमिनीवरती कोसळला. महादोबा नावाचा भक्त कोसळला म्हणजे तो असा सहज चक्कर येऊन पडला नाही. कोसळला म्हणजे त्याच्या देहातनं त्याचा जीव निघून गेला, निश्चेतन त्याचं शरीर पडलेलं आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. आता हा ब्राह्मण मात्र घाबरला. हे मी काय केलं, हे माझ्याकडून काय घडलं, आता मी काय करू आणि काय नाही, त्याला काही कळायलाच मार्ग नाही. तो जसा त्या गावात आला होता तसाच फिरत्या पावली मागे आपल्या गावाकडे गेला. ज्या देवाविषयी तो ब्राह्मण रोज विचारायचा त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे तो गेला आणि म्हणाला, जे माझ्याकडून असा अपराध झाला, मला क्षमा करा. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्याला म्हणतात की भट्टो ऐसा सत्यही अर्थ न बोलीजे, मा हसताही लटके न बोलीजे, मा ऐसने असत्य तुम्हा कैशाने बोलवले. हसताना सुद्धा अशा गोष्टी सांगू नयेत. एखाद्या माणसाची आई सरली आणि तो कुठेतरी दूर नोकरीला आहे, पुण्यात आहे, मुंबईमध्ये आहे, आणि सरल्यानंतर आपण त्याला फोन करून काय सांगतो, तुझी आई मेली लवकर ये, असं म्हणतो का, असं सांगतो का आपण, नाही सांगत. अरे तुझ्या आईची तब्येत थोडी सिरियस आहे, ती दवाखान्यामध्ये आहे आणि तू जरा लवकर आलास तर बरं होईल, असं आपण त्याला सांगतो. आणि मग तो तातडीने निघतो. आपण खरं असेल तरी असं बोलत नाही, नाही का. मग स्वामी म्हणतात की तुम्ही त्याला इतकं खोटं कसे बोललात, त्याच्यामुळे किती मोठा अनर्थ झाला, किती मोठं अहित झालं, त्याचा जीव गेला, एवढं मोठं पाप घडलं. आणि मला हे यासाठी सांगायचं आहे की महादोबा भक्ताला केवळ स्वामी निवर्तल्याची खोटी वार्ता त्या ब्राह्मणानं सांगितली आणि त्यानं देहत्याग केला, म्हणजे झाला, करावाही लागला नाही, आपसुकच झाला. असा भक्त, अशी अर्थ असणारा भक्त, अशी तळमळ असणारा भक्त एखादाच आपल्याला बघायला भेटतो. अनेक युगानंतर, अनेक काळानंतर असा एखादा भक्त तयार होत असतो. आपली भक्ती तर अशी आहे, वरवरची भक्ती आपली आहे, वरवर दिखाऊ आपली भक्ती आहे. नुसतं म्हणायला म्हणतो त्वमेव माताचा पिता, त्वमेव बंधूश्च सखा, त्वमेव कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. सगळं कंठस्थ आहे आपल्याला, सगळं आपण ऐकलेलं आहे, सगळं माहिती आहे. मग हे सगळं करत असताना आपण तसं वागतो का, त्या देवाशी आपण जे नातं सांगतो, बोलतो, ते तुम्ही तसं प्रस्थापित केलेलं आहे का, तसं तुम्ही निभावता का. तुम्ही जेव्हा स्वतःचं घर बांधत असताना तुम्ही आईवडिलांसाठी एक वेगळी खोली तयार करता, स्वतःसाठी वेगळी खोली तयार करता, मुलासाठी वेगळी खोली तयार करता, मुलीसाठी वेगळी खोली तयार करता. आणि तुमच्या घरातले देव कुठे असतात सांगा. आता तुमच्या घरातले देव कुठे आहेत. कुठेतरी स्वयंपाकघरामध्ये, त्या किचन ओट्याच्या बाजूला कुठेतरी त्या घाणीचा सगळा वास, स्वयंपाकाचा धूर त्या देवाच्या नाकातोंडात जातो आणि तिथं त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही तुमचे देव मांडलेले असतात. मग त्या देवाला तुम्ही माता म्हणता, पिता म्हणता, बंधू म्हणता, बहीण म्हणता, सखा म्हणता. आणि त्याची अशी दुरावस्था का. एका छोट्याशा देवळीमध्ये कुठंतरी ते देव तुम्ही कोंबून ठेवलेले असतात. त्या देवाला जर तुम्ही खरंच माता पिता म्हणता तर तसं नातंही त्याच्याशी प्रस्थापित करा ना. मग तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करता की त्यानं मला सुखात ठेवलं पाहिजे, त्यानं मला आनंदात ठेवलं पाहिजे, त्यानं माझ्या प्रपंचामध्ये अडचणी येऊ देऊ नये, ह्या अपेक्षा तुम्ही देवाकडून ठेवता. पण देवाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत ह्याचा विचार आपण करतो का. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, मेळीये जन्म दिदले, मोळीये जन्म दिदले, शिवने आदि दिले, रुंबणे आदि दिले, मा हा एक जन्म येथ दिजो का. अरे तू किती जन्म वाया घातले,
शेतकरी म्हणून जन्म वाया घातला, तू एखादा कष्टकरी म्हणून जन्म वाया घातला, वेगवेगळ्या भूमिकेतनं वेगवेगळ्या योनीमध्ये जन्माला येऊन तुझे अनेक जन्म वाया घातले. तू मला जास्त काही देऊ नकोस, तुझा हा एक जन्म मला दे, हा एक जन्म माझ्या ठिकाणी अर्पण कर, मग मी काय करतो ते पहा. भगवद्गीता याच्याही पलीकडे जाते, अजून तुम्हाला सोपं करते, अजून सूट देते. अंतकालेचं मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अख्खा जन्म नाही देता आला तरी हरकत नाही. अरे पण भल्या माणसा, अंतकाळी तरी माझं स्मरण कर, शेवटच्या क्षणी तरी तू मला आठव. शेवटच्या क्षणाला जर तू माझी आठवण केली ना, तर मुक्त्वा कलेवरम, तुला त्या कलेवरापासून मी मुक्त करेल, तुला माझ्याजवळ घेऊन जाईन. पण शेवटच्या क्षणी आठवण येणं एवढं सोपं नाही. त्यासाठी आयुष्यभर त्या देवाचं नामस्मरण करावं लागतं, त्याचं चिंतन करावं लागतं. तेव्हा अंतकाळी त्या भगवंताचं नामस्मरण येतं. आणि म्हणून त्याच्याशिवाय तुम्हाला ह्या काळाच्या हातून सोडवणाराही कोणी नाही. अंतकाळी त्याचं स्मरण केलं की तुम्हाला तो काळाच्या दाढेतून ओढून काढतो, तुम्हाला मुक्त करतो, तुम्हाला तो आपल्याकडे घेऊन जातो. कारण काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. की हे कोणी तुम्हाला सोडवू शकत नाही. तुमची पत्नी तुम्हाला सोडू शकत नाही, शेजेची कामी न दूर राहे म्हटलेलं आहे. तुमचे नातेवाईक शोयरेधैर्य तुम्हाला सोडू शकत नाही म्हटले. नाही, मग आम्ही मोदी साहेबांना विनंती करतो की मला वाचवा, कारण ते राजे आहेत, आपलं पंतप्रधान आहेत, ते मला सोडवतील. तेही सोडू शकत नाहीत. सोडविना राजा देशीचा चौधरी, तोही सोडू शकत नाही. आणि मग संत तुकाराम म्हणतात की तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या. अरे तो चक्रपाणी, ज्याच्या पाणी म्हणजे हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, त्या भगवान श्रीकृष्णाशिवाय तुला सोडवणारा कोणी नाही. आणि म्हणून आपल्याला त्याच्याशी तसं नातं ठेवावं लागेल. नुसतं दाखवून होणार नाही, नुसतं म्हणून होणार नाही. मुखपाठ झाला आपल्याला त्वमेव माताचं पिता त्वमेव. पण तसं वागतो का आपण देवासोबत? त्या देवाची काहीतरी व्यवस्था ठेवा. घरात देव मांडलेत ना, जिथं मांडले तिथं स्वच्छता ठेवा, तिथलं वातावरण सुगंधित ठेवा, तिथलं वातावरण स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा, शुद्ध ठेवा, सात्विक ठेवा. असं जर तुम्ही केलं तरच खऱ्या अर्थानं तुम्ही त्या देवाशी जे नातं तुम्ही सांगत आहात ते तुम्ही म्हणजे टिकवत आहात. त्या पद्धतीने त्या नात्याचं पालन तुम्ही करत आहात असं होईल. नाहीतर वरवर फक्त असं करू नका. म्हणून असा हा अर्थ असणारा पहिला भक्त जो भगवंताची भक्ती करतो, हा पहिला भक्त सांगितला. त्यानंतर जिज्ञासू. प्रत्येकाला जिज्ञासा होत नाही. तुम्ही प्रवचन ऐकता, ऐकून जाता. हे प्रवचन ऐकल्यानंतर मी जे सांगितलं त्यामध्ये तुम्हाला जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. बाबा तुम्ही हे असं सांगितलं, पण मग हे असं का आहे, असं का होतं? आता पराप्रकृती अपराप्रकृती सांगितलं, मग ह्या पराप्रकृतीलाच पराप्रकृती का म्हटलं, अपराप्रकृतीला अपराप्रकृती का म्हटलं? ह्या जिज्ञासा तुमच्या अंतःकरणात का निर्माण होत नाहीत? तुम्ही म्हणतात देव प्राप्त झाला की जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते. मग का होते? पुन्हा जन्माला का यावं लागत नाही? का येत नाही आपण परत जन्माला? म्हणजे हे प्रश्न आपल्या मनात जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. ही जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणात निर्माण होते, ही म्हणजे त्यामागचं कारण शोधण्याची वृत्ती ज्याची आहे कोणत्याही गोष्टीमागचं, तो जिज्ञासू असतो. म्हणून हा दुसरा भक्त सांगितला. तो जिज्ञासा करतो, तो ज्ञानी माणसाकडे जातो, तो संतांच्या संगतीमध्ये जातो, तो गुरुच्या संगतीमध्ये जातो आणि त्यांच्याकडे जिज्ञासा करतो, विचारपूस करतो. मरेपर्यंत ज्ञान घेत राहिलं तरीही ज्ञान संपत नाही. एवढं विशाल ज्ञान आहे. थोडंसं माहीत झालं की हां झालं, मला सगळं माहीत आहे. देवदेव कसा करायचा, स्मरण कसं करायचं, दंडोत कसे घालायचे, विडा कसा ठेवायचा, विडा ठेवताना काय म्हणायचं, दंडोत घालताना काय म्हणायचं, हे सगळं मला माहीत आहे. एवढं झालं म्हणजे संपलं, झालं. अरे ह्याच्या पुढं काय आहे अजून? ह्याच्या अजून पुढं काय आहे? अजून पुढं काय? अजून सोपा मार्ग कोणता आहे? अजून काय करावं लागेल? अजून काय केलं म्हणजे भगवंत मला भेटेल? ह्याचाही प्रयत्न आपल्याला करावा लागेल ना. पण देवाजवळ जायचं आहे कोणाला? माणसं घाबरतात. आपण जर रोज देवाची आठवण केली नाही, एका दिवशी देवानं आपली आठवण केली तर देवानं आठवण केल्यावर कसं होईल? जावं लागेल ना देवाजवळ. म्हणून लोक घाबरतात. आपण मरणाला घाबरतो. खरं तर ज्या गोष्टीला आनंदानं सामोरं जायला पाहिजे त्या गोष्टीला आपण घाबरतो. अरे भल्या माणसा, जन्म म्हणजे दुःखाची सुरुवात आहे, जीवन म्हणजे दुःखानं भरलेला घडा आहे आणि मृत्यू म्हणजे दुःखातनं होणारी मुक्तता आहे. ही मुक्ती आहे. तुम्ही तुमचं जीवन जगता, तुम्हाला हेच सुंदर वाटतं, पण किती दुःख आहेत, किती समस्या आहेत, किती अडचणी आहेत, किती ओझे वाहणार आहोत आपण जन्मभर. किती ओझे वाहायचेत अजून तुम्ही थकला नाहीत का? अजून असं वाटत नाही का की आता हे ओझं वाहणं बस झालं, पुरेसं झालं? नाही वाटत माणसाला. मरेपर्यंत माणसाला हे ओझं गोडच वाटतं. का वाटतं? कारण त्याच्यात आपली रती आहे. आणि म्हणून ह्याच्यातून मुक्तता होण्यासाठी जी जिज्ञासा आपण करायला पाहिजे, ती जिज्ञासा आपण करत नाही. ती जिज्ञासा आपल्याला कशी करायची हे कळत नाही, त्याचं ज्ञान आपल्याकडं नाही. आणि म्हणून हा जो
जिज्ञासेने भगवंताकडे जातो. केवळ अज्ञानाने भगवंताकडे जाणं आणि जिज्ञासा करून भगवंताकडे जाणं, ह्या दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. तुम्ही सहज भगवंताची करता, जिज्ञासा न करता भगवंताची भक्ती करता, तर त्या भक्तीमध्ये थोडंसं अपंगत्व आहे. आपण म्हणतो भोळा भाव आणि देवा मला पाव. ठीक आहे, तुमचा भाव भोळा आहे इतपत ठीक आहे, परंतु भोळ्या भावानं तुम्ही अंधश्रद्धेचं सुद्धा अनुकरण करता हे लक्षात घ्या. म्हणून त्या भगवंतावर भाव ठेवून त्याची भक्ती करायची असेल ना, तर थोडीशी जिज्ञासासुद्धा गरजेची आहे. आपण ज्या गोष्टी करतो ना, त्या करण्यामागचं कारण विचारणं, ज्यांना माहिती आहे त्यांना विचारणं हे आवश्यक आहे. आपण देवपूजा करतो, देवपूजा करत असताना मग ती आपण रांगेत बसतो, ती रांगेत बसून देवपूजा येते, आपण तिला नमस्कार करतो. मग अशीच देवपूजा का करतो? जे विशेष आपण नमस्कार करतो त्याच विशेषाला नमस्कार का करतो? दुसरा कुठलाही दगड उचलून आणला आणि त्याला नमस्कार केला तर चालत नाही का? ह्या जिज्ञासा व्हायला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आपल्या संप्रदायामध्ये आपण नियम म्हणून घालून दिलेल्या आहेत त्याविषयीची जिज्ञासा आपल्याला झाली पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीविषयीची जिज्ञासा आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून अशा जिज्ञासेतून जो भक्तिमार्गाचा अवलंब करतो, भक्तिमार्गावरती वळतो, मला वाटतं त्याची भक्ती ही डोळस असते, त्याची श्रद्धा ही डोळस असते, त्याची श्रद्धा ही आंधळी नसते. हे तेव्हा होतं जेव्हा आपण जिज्ञासू होऊ. म्हणून हा दुसऱ्या प्रकारचा भक्त सांगितला भगवंतानं, अर्थ आणि जिज्ञासू. त्यानंतर अर्थार्थी. आता हा भक्त थोडासा कमालीचा आहे. अर्थार्थी हा भक्त थोडासा कमालीचा आहे, जो तुमच्यात माझ्यात प्रत्येकामध्ये सगळ्यामध्ये हा भक्त लपलेला आहे. अर्थात तो वाईट आहे असं नाही, परंतु तुमच्या माझ्यात प्रत्येकामध्ये तळागळातल्या माणसामध्ये तो लपलेला आहे. अर्थार्थी म्हणजे काय? स्वतःच्या स्वार्थ हेतूकरिता भगवंताची भक्ती करतो, म्हणून तो अर्थार्थी. स्वतःची स्वार्थसिद्धी करून घेण्यासाठी भक्ती करणारा. माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, मग तुला काहीतरी वाहते, अभिषेक करते म्हणून बाया नवस करतात. माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मग तुला उटी उपहार करते, पंगत करते, तुझ्या 7 खेटा करते म्हणून बाया नवस करतात. काही माणसं असतील, त्यांच्या उद्योगामध्ये त्यांना यश येऊ दे, भरभराटी येऊ दे म्हणून ते देवाला नवस करतात, म्हणून देवाची. म्हणजे अशा स्वार्थ हेतूने भगवंताची भक्ती करणारा तो कोणता भक्त? अर्थार्थी भक्त. मग त्यासाठी ते काही करतील, ते उपास तापास करतील, ते खेटा. हे उपासाचं तर मला फार नवल वाटतं. उपवास कशाला म्हणायचं हेच आपल्याला अजून कळालेलं नाही. ते एकादशीला सुंदर असा अभंग आहे बघा माऊली, 15 दिवसा एक एकादशी कारे न करीशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी आहाराच्या मिशे जनी घेशी. म्हणजे असा सुंदर अभंग आहे बघा. उपवास शब्दाचा अर्थच आपल्याला अजून कळाला नाही. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, हा त्याचा सरळ अर्थ आहे. मग जवळ राहणे म्हणजे कोणाच्या जवळ राहणे? आपल्या मालकाच्या जवळ राहणे, आपल्या पत्नीच्या जवळ राहणे, आपल्या मुलाबाळांच्या नाही. ज्या भगवंतासाठी आपण तो उपवास करत आहोत ना, त्या भगवंताच्या जवळ राहणे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, हा उपवासाचा अर्थ आहे. आणि आपल्याला उपवास असला की आपण सकाळी सगळ्यात पहिले, पिंट्या इकडे काय, अर्धा किलो साबुदाणा आण बरं, मला उपवास आहे. आपण म्हणतो उपवास आहे आणि अर्धा किलो साबुदाणा एका टायमाला नाश्त्याला संपवून टाकतो आपण. कसला उपवास? फक्त एवढंच की भाकर भाजी खायची नाही आणि साबुदाणा खायचा, बटाट्याचे चिप्स खायचे, वेफर्स वगैरे हे जमतं खायला. फक्त भाकर भाजी खायची नाही, मात्र साबुदाणा दाबून आणायचा. याला उपवास म्हणायचं का? अजिबात नाही. अरे उपवास म्हणजे काय? अल्प आहार, कमी आहार घेणे. उपासाला भाकर जमत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, तुम्ही जर रोज 2 भाकरी खात असाल ना, आज फक्त चतकोर भाकर खायची, याला उपवास म्हटलं. उपासाला भाकर जमत नाही, साबुदाणा खायचा नियम लावले कोणी मला कळत नाही. मग तुम्ही जमिनीच्या खालचे कंदमुळं खाल्लं पाहिजे, पण त्या काळामध्ये तो काळ तसा होता, त्या लोकांनी ते स्वीकारलं. आज काळ बदलला आहे, उपलब्ध होत नाही तुम्हाला कंदमुळं, म्हणून तुम्ही जे जमिनीच्या, जसं बटाटे आहेत, तुमची काय कंदमुळं, जे साबुदाणा आहे तो कंदमुळापासून बनतो, म्हणून तुम्ही त्या गोष्टी स्वीकारता. पण असं नाही, फक्त आहार कमी करायचा, अल्प आहार घ्यायचा आहे, चतुर्थांश आहार तुम्हाला घ्यायचा आहे. हे त्या उपवासाच्या मागचं कारण आहे, हे त्या उपवासाच्या मागची भूमिका आहे. तुम्ही जे उपवास करताना हे फक्त देवाला फसवण्यासाठी करता. मी उपवास धरला, पण उपवास धरून आपण पार म्हणजे पोट फाटोस्तोवर खातो, याला उपवास कसं काय म्हणायचं? असा उपवास नसतो. ह्या अंधश्रद्धा बाजूला ठेवा की अमुकच गोष्टी खावं लागतात आणि अमुक गोष्टी जमत नाहीत. फक्त आहार कमी करा. रोज 2 भाकरी खात असाल ना, उपवासाच्या दिवशी अर्धीच भाकर खा, जमते, काही हरकत नाही. आम्ही तर कधीच उपवास धरत नाहीत, मान्यच नाही आम्हाला, उपवासच मान्य नाही. एखाद्या बाबाला, कोण्या बाबाला विचारा, बाबा तुम्हाला कधी उपवास आहे? जीवनात एकही उपवास नाही त्याला.
मला एक म्हणायचं की उपाशी राहून जर देव भेटला असता तर फुटपाथवरच्या गरीबाला अगोदर भेटला असता. हो, तो उपाशी राहतो, त्याला खायला भेटत नाही, त्याला भीक मागावी लागते, त्याला जर कोणी दिलं तर त्याला खायला भेटतं. मग त्याला देव भेटला असता अगोदर, जर उपाशी राहिल्याने देव भेटला असता. उपाशी राहून देव भेटत नसतो. लक्षात घ्या. तुमचा आहार कमी करा. आणि त्याने काय होईल, आहार का कमी करायचा याचं कारण सांगतो. जर तुम्ही रोजच्यासारखं पोटभर जेवलात तर सुस्ती येते. सुस्ती येते म्हणजे काम करा वाटत नाही, आळस येतो, जड पडतं माणसाचा अंग, आणि असं वाटतं की आता झोपायला भेटलं पाहिजे. आणि मग तो शेतातला आऊत सोडून देतो, बैलाला कुठेतरी बांधतो, झाडाखाली जाऊन निवांत थंडगार सावलीत झोपतो. म्हणजे काय झालेलं आहे की त्याचा आहार त्याला जास्त झालेला आहे. जास्त आहार झाला की माणसाला झोप येतेच, हे ठरलेलं आहे. आणि म्हणून त्या दिवशी जर एकादशीचं व्रत असेल किंवा अजून कुठलं व्रत असेल, कुठला तुमचे ठराविक वार असतील, कोणाचा सोमवार असतो, कोणाचा शुक्रवार असतो, इत्यादी वेगवेगळे वार असतात, तुम्ही उपवास करता, मग त्या दिवशी तुमचा आहार कमी करायचा, जेणेकरून तुम्हाला सुस्ती येणार नाही आणि तुम्हाला झोप येणार नाही, तुम्हाला डुकल्या लागणार नाहीत, आणि जे नामस्मरण तुम्हाला करायचे त्याच्यामध्ये तुमचं लक्ष लागेल. ह्याकरिता उपवास सांगितलेला आहे. मग आपण हे उपास तापास करतो, खेटा करतो, फेऱ्या मारतो, हे सगळं कशासाठी करतो? देवासाठी करता का तुम्ही? म्हणतात मी देवदेव केलं आणि देवानं माझ्याकडे लक्ष काढून दिलं नाही, एवढा देवदेव करून माझं बरं का झालं नाही. तुम्ही देवासाठी केलं देवदेव कर? नाही, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केला. तुमच्या मुलीला मुलगा व्हावा म्हणून तुम्ही खेटा केल्या, तुम्हाला नोकरी लागावी म्हणून तुम्ही उपवास धरले, तुम्हाला चांगला मुलगा नवरा भेटावा म्हणून तुम्ही उपवास केले. ही सगळं तुम्ही स्वतःसाठी केलेलं आहे, स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी केलं. म्हणून हा अर्थार्थी प्रकारचा तिसरा भक्त भगवंताने सांगितला. ह्या अर्थार्थी माणसाला ना काहीच कळत नाही. त्याला एखादा म्हणजे हिंदू संस्कृतीचा असेल ना, त्याला हिंदूचे देवसुद्धा कमी पडतात. मग तो एखाद्या पीराला जातो, एखाद्या पैगंबराला जातो, सैलानीला जातो, मिस्किन देवाला जातो. ह्याला स्वतःच्या धर्मातले देव कमी पडतात. तो दुसऱ्या धर्मातले देव शोधतो. ह्या देवानं माझं झालं नाही का, त्या देवानं होईल. मग तो वैद्याला शोधतो, तो अजून कुणाला शोधतो, मंत्र जंत्र तप हे सगळं तंत्र ह्या गोष्टीचा अवलंब करतो. ह्याने देव होणार नाही. ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत, ह्या अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला मी ती गोष्ट सांगितली का, ती गंगाबाई सकाळी सकाळी आपल्या नातवाला घेऊन मंदिरामध्ये गेली. ती देव करायला घरात मंदिरामध्ये गेली, तिच्या नवऱ्यानं तिचा जो सोबत आलेला नातू आहे त्या नातवानं बाहेर कार्यक्रम करून ठेवला. कार्यक्रम केला म्हणजे काय केलं, त्यानं शी करून ठेवली. मग आता तिकडनं पुजारी येताना दिसला, ही शी केलेली पाहून तो पुजारी रागवेल. मग काय करायचं, तर तिनं घाईगडबडीमध्ये देवावरचे काही फुलं अशी ओंजळभर आणले आणि त्याच्यावरती झाकून टाकले. मग आता त्याच्यानंतर येणारा एक एक माणूस हातामध्ये फूल, उदबत्ती, अगरबत्ती, दिवा घेऊन यायचा, तिथे जाऊन देवाला नमस्कार करायचा. आणि जाताना दिसायचं, अरे इथं फुलं वाहिले, रात्रीतून देव निघाला काय की. होतं ना असं. गणपतीचा सत्य गणपती केला, साईचा सत्यसाई केला, म्हणजे जागृत हनुमानाचे मंदिर होते, त्या जागृत हनुमान मंदिर केलं. मग पहिला हनुमान का झोपलेला होता का, तो जागृत नव्हता का? म्हणजे आपण देव तयार करतो, कुठेतरी काहीतरी निघतं. इथं देव निघाला, रात्रीतून देव निघतात कुठेतरी दुसरा. आता तो लड्डू मुत्या जरा जास्तच घातला, तो पंख्याला हात लावतो, पंखा थांबवतो आणि तो कोणाला तरी आशीर्वाद देतो. कुठं कोणता देव कधी निघाल काही सांगता येत नाही. ही सगळी आपली अंधश्रद्धा आहे, आपला स्वार्थ आहे. स्वार्थातनं आपण देवाची निर्मिती केली. खोकला थांबत नव्हता म्हणून खोकलाही जन्माला आली, जाखाही जन्माला आली. डोळ्याला चिपडं जास्त यायला लागले म्हणून चिपडंही जन्माला आली. मरीचा आजार मधल्या काळामध्ये आला होता म्हणून मरीमाय जन्माला आली. अरे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी देव जन्माला घातले. मला प्रश्न पडतो की देवाने माणसाला जन्माला घातलं की माणसानं देवाला जन्माला घातलं, म्हणजे कसं समीकरणच मला लागत नाही. तुम्ही किती देव निर्माण केले, मसोबा, खंडोबा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तयार केल्या. तुमच्या शेताचं रक्षण करायला कोण नाही, बसवला नेऊन तुम्ही मसोबा तिथे. तुमच्या विहिरीच्या पाण्याचं रक्षण करायला कोणी नाही, तुम्ही बसवला तिथे नेऊन आसरा. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी देव तयार केले, देवांची संख्या वाढवली, पण हे सगळं तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही केलं. आणि मग तिथं ती फुलं प्रत्येकजण यायचा, ती फुलं तिथं वाहून जायचा. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तो मंदिरामधला पुजारी आला, त्यानं मंदिरातली जी काही त्याची शेज इत्यादी विधी असेल ती विधी केली, निघाला. बाहेर येऊन पाहिलं तर तिथेही फुलांचा ढीग साचलेला आहे. काही लोकांनी तर दक्षिणा पण ठेवलेली आहे. त्याला प्रश्न पडला, रात्रीतून हा देव कसा निघाला? आणि ही वार्ता त्याच्या भावांना कळाली. तिघं भाऊ होते. एका वर्षी याने ह्या मंदिरातली पूजा घ्यायची, दुसऱ्या वर्षी त्याने घ्यायची, तिसऱ्या वर्षी त्याने घ्यायची, असं ठरलेलं होतं. पण कोणत्या देवाची? गाभाऱ्यातल्या देवाची. आता हा नवीनच देव तयार झाला, इथं नवीन दक्षिणा तयार झाली. मग आता ती दक्षिणा त्याला एकट्याला का द्यायची म्हणून तिघंही जण त्या ठिकाणी आले आणि भांडायला लागले. हा तुझ्या एकट्याचा देव नाही, आता तिघाचा आहे.
म्हणून तिघाने दक्षिणा वाटून घ्यायची आणि भांडणं करायला लागले. तो म्हणाला माझं साल आहे, मी कसं काय तुम्हाला देईन. तो म्हणाला अरे तुझं मधल्या देवाचं साल आहे, बाहेरच्या देवाचं थोडं आहे, तिघांनी वाटून घ्यायची. झालं भांडण सुरू. आणि हा भांडणाचा आवाज वाढत गेल्यामुळं आजूबाजूची लोक जमा झाली. सखाराम आला, तुकाराम आला, गणपतराव आला, बाबूराव आला, व्यंकटराव आला, सखूबाई आली, गंगूबाई आली, पार्वतबाई आली. सगळे भांडणं पाहायला माणसं कुठून येतील सांगता येत नाही. फक्त कलह ऐकायला यायला पाहिजे, आवाज. लांबच्या गल्लीमध्ये जरी आवाज असेल ते पत्रावर जाऊन त्या स्लापवर जाऊन ती बघेल की मागं काय भांडण सुरू आहे. माणसाला भांडणं बघायचा फार उल्हास. आणि मग माणसं जमा झाली. काय झालं. मग इथं नवीन देव तयार झाला. पाहता सगळीकडे चर्चा, सगळ्यांना माहिती झालं. हा सगळा प्रकार शेजारच्या गणपतरावनं पाहिला होता की काय झालं हे फक्त त्यालाच माहीत होतं. म्हणून तो तिथे आल्यानंतर त्यानं अरे थांबा, भांडू नका. हे देव तुझाही नाही. हे देव कोणाचा असेल तर त्या गंगूबाईचा आहे म्हणे. कारण ती गंगूबाई सकाळी नातवाला घेऊन आली होती आणि त्याने इथं कार्यक्रम केलेला आहे आणि म्हणून हा त्या गंगूबाईचा देव आहे. ही सगळी दक्षिणा त्या गंगूबाईच्या घरी नेऊन द्या. कसं काय? पहा म्हणे फुलं उचलून. सगळे फुलं बाजूला केल्यानंतर मध्ये कोणता देव होता हे त्यांना दिसलं. म्हणजे आपण आपल्या अंधश्रद्धेनं आणि आपल्या स्वार्थापोटी देव निर्माण करत आलो. काही दिवसापूर्वी जपानमध्ये एका देवीची स्थापना झाली बरं का माऊली. त्या देवीचं नाव होतं एडसंबा. कारण एड्स नावाचा आजार वाढीला लागला होता म्हणून त्या लोकांनी एडसंबा नावाची देवी तयार केली. आपले जसे आजार झाले तसे जाखाई, खोकाई, पटकाई, मरीमाय, अमुक माय, कोणती माय, अमुक देव तमुक देव, आपण आपल्या आजारावरून देव तयार केले. आपल्या स्वार्थानं आपण देव तयार केले. हे अर्थार्थी भक्ताची लक्षणं आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी आपण भगवंताची भक्ती करतो. आपला स्वार्थ सिद्ध व्हावा, आपला हेतू सिद्ध व्हावा म्हणून आपण भगवंताची भक्ती करतो. वेळ कसा निघून जातो कळतच नाही मला. माझं बोलणंही होत नाही. तर असा हा अर्थार्थी भक्त आहे. वेळ माझी संपलेली आहे. बरंचसं काही बोलायचं आहे, बोलणं होत नाही. नाही ठीक आहे, बघूयात आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात पुढे काय बघता येईल ते. तर असे हे 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. अजून आपलं बोलायचं शिल्लक आहे, सोडणार नाही, उद्या बोलून घेईन मी. तर 4 प्रकारचे लोक आहेत जे भगवंताची भक्ती करत नाहीत. ते भक्त आपण पाहिले. मूढ, नराधम, मायेने ज्यांचं ज्ञान अपहृत केलेलं आहे असा. आणि चौथा कोणता सांगितला? असुर भावाचा आश्रय घेतलेला, असा आसुरी संपत्तीचा. हे 4 लोक भगवंताची भक्ती करत नाहीत. हे 4 लोक सांगितले पहिल्या श्लोकात. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताची भक्ती करणारे 4 लोक सांगितले. कोणते 4 सांगितले एखादा सांगता येईल का? पहिला सांगितला आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी, आता आपण जो बघत होतो, आणि शेवटचा ज्ञान. 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. ह्या 2 श्लोकाचं विवेचन आपण आज या ठिकाणी ऐकलेलं आहे. आशा करतो की मी सांगितलेल्या ह्या विवेचनावरती आपण विचार कराल, कशाप्रकारे भगवंताची भक्ती करायची ह्याचं चिंतन कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि माझी ही सेवा या ठिकाणी थांबवतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. घडी फास्ट केली का तुम्ही? घडी फास्ट केली का? ईश्वराची आराधना करत असताना दैनंदिन जीवनामध्ये ईश्वराची भक्ती काही धार्मिक प्रकारे किंवा काही हेतू परस्पर किंवा आत्मकल्याण साधण्याकरता